जय जय रघुवीर समर्थ. आज आपण श्रीमद दासबोध निरूपण दशक 14 समास पहिला श्रवण करणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे दासबोध निरूपण, समर्थ बाल निरूपण, त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटतील. चला तर मग आजच्या निरूपणाला आपण सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. दशक 14वा अखंड ध्यान, समास पहिला, निस्पृह लक्षण. श्री समर्थांच्या काळी युरोपमध्ये गणिताच्या अभ्यासाला जोराची चालना मिळालेली असून विज्ञानाची वाढ होऊ लागली होती. तरी पण विचारवंतांच्या मनावर धर्माची पकड होती. भारतीय समाजात विचारवंत मानसिकदृष्ट्या शिथिल झाले होते. त्यांच्यात भौतिक शास्त्रांची प्रेरणा तर नव्हतीच, पण अध्यात्माच्या दृष्टीने देखील भारतीय समाज थंड पडला होता. अशा समाजासमोर निस्पृह आणि निस्पृहतेबरोबरच निस्वार्थी लोकसंग्रह करणाऱ्या पुरुषाचा आदर्श ठेवण्याखेरीज समाजोन्नतीचा अन्य मार्ग नव्हता. अशा निस्वार्थी व निस्पृह लोकनेत्यांचे चरित्र कसे असावे याबद्दलचे सर्वांगीण वर्णन या दशकामध्ये आढळते. लोकांना शहाणपणा शिकवून तयार करणाऱ्या पुरुषाचे लोकांवर निस्वार्थी प्रेम असावे लागते. निस्वार्थी प्रेम उत्पन्न होण्यास देहबुद्धी नामशेष व्हावी लागते. देहबुद्धी क्षीण होण्यासाठी आत्मबुद्धी अंगी यावी लागते आणि आत्मबुद्धी अंगी स्थिर होण्यास भगवंताचे अखंड ध्यान करावे लागते. म्हणून जो कोणी भगवंताचे अखंड ध्यान करतो त्याच्या अंगी निस्वार्थी प्रेम सहज निर्माण होते आणि मग लोकांना मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी प्रगट होते. कोणत्याही समाजातील सामान्य माणूस हा स्वार्थी असतो, तो प्रपंचात गुंतलेला असतो. पण त्याचबरोबर प्रत्येक समाजातील काही निस्वार्थ माणसेही असावी लागतात. भारतीय समाजात ब्राह्मण वर्ग असा होता, त्याच्या अधःपात होऊन तो जेव्हा स्वार्थी बनला तेव्हा भारतीय समाज हा कुंजू लागला. हे बघून श्री समर्थांना फार वाईट वाटलं. भारतामधील समाज वर उचलायचा म्हणजे हिमालय उचलण्यासारखे आहे. हे काम अंशतः का होईना पण श्री समर्थांनी केले. हेच त्यांचे आपल्यावरील खरे उपकार समजावे. समास पहिला, निस्पृह लक्षणनाम. इतर समासांच्या मानाने हा समास बराच मोठा म्हणजे 80 ओव्यांचा आहे. त्यात पुढील 6 गोष्टी प्रामुख्याने नजरेत भरतात. एक म्हणजे श्री समर्थांनी स्वतःची भाषा कशी आहे ती सांगितली आहे. आपली भाषा साधी पण स्पष्ट, सडेतोड आणि परिणाम करणारी आहे असे ते म्हणतात. 2. संबंध समासामध्ये निस्पृह पुरुषाने काय करू नये याचे वर्णन आहे, पण त्यावरून त्यांच्या काळी सामान्य समाजनेते कसे वागत असतील यांची चांगली कल्पना येते. त्याचबरोबर लोक देखील नेत्याला कशी गळ घालीत आहेत हेही समजते. निस्पृहाला लोकसंग्रह करायचा असतो. तो करताना लोकांच्या वर्तमान जीवन पद्धतीशी त्याचा निकट संबंध येतो. तेव्हा लोकांचे मनोगत राखण्यासाठी त्याला एकांतिकपणे वागून चालत नाही, पण लोकांच्या संपूर्ण आहारी जाऊनही चालत नाही. अर्थात त्यांचे वागणे समतोल पाहिजे. म्हणून विरोधी लोकांच्या गुणांच्या या जोड्या या समासात आढळतात. 4. लोकांमध्ये वावरत असता निस्पृहाने आपली नित्य साधना सोडता कामा नये. आपला निजध्यास कटाक्षाने सांभाळावा. 5. निस्पृहाने सर्व काही करावे, परंतु आपण कर्तेपणाने कोठेच सापडू नये. लोककल्याणाची सारी कामे परस्पर घडवून आणावी. 6. वाटेल ते झाले तरी आपले समाधान अभंग ठेवावे.
अशा गुणांनी संपन्न नेता समाजाला लाभणे म्हणजे त्या समाजाचे मोठे भाग्यच होय. आपल्या भाषेची घडण कशी आहे, या समासात काय सांगितले आहे याचा उल्लेख आरंभीच करतात. निस्पृह पुरुषाचे गुण कोणते ते आता ऐकावे, ज्यामुळे मनाचे समाधान निरंतर टिकते. ती युक्ती, बुद्धी आणि शहाणपणाची स्थिती पुढीलप्रमाणे असते. एखादा मंत्र सोपा असतो, परंतु खात्रीने फळ देतो, किंवा एखादे औषध साधे असते, पण ते निश्चित गुण देते. त्याचप्रमाणे माझे बोलणे हे साधे आहे, पण ते स्वानुभवाचे आहे. माझे बोलणे जर नीट ऐकले तर अवगुण पाहता पाहता नाहीसे होतात आणि उत्तम गुण हे अंगी जडतात. माझे बोलणे कडक औषधासारखे आहे. श्रोत्यांनी त्यांचे प्रयत्नपूर्वक सेवन करावे. यानंतर समासाच्या अखेरपर्यंत निस्पृह पुरुषाने लोकसंग्रह करताना कसे युक्तीने, बुद्धीने आणि शहाणपणाने वागावे याचे अगदी सविस्तर वर्णन आहे. पुढाऱ्याला मार्गदर्शन करणारे इतके विविधांगी विवरण मराठीमध्ये अन्यत्र नाही. आधी निस्पृहता धरू नये, पण एकदा धरली तर ती सोडू नये, आणि जर ती सोडली तर ओळखीच्या लोकांत वावरू नये. बायकांच्या मध्ये डोळे भरून पाहू नये. कामवासनेच्या तृप्तीची गोडी मनाला लावू नये. त्या बाबतीत आपले मन संयमून सुटले तर लोकांना तोंड दाखवू नये. एका ठिकाणी फार दिवस राहू नये. कोणाचे मिंधेपण सहन करू नये. पैसा आणि बायका यांच्याकडे आशाळभूत होऊन पाहू नये. आचाराने भ्रष्ट होऊ नये. कोणी द्रव्य दिल्यास ते घेऊ नये. कोणाचा उना शब्द आपल्याकडे न येईल असे वागावे. भिक्षा मागण्यास लाजू नये. भिक्षासुद्धा थोडी घ्यावी. कोणी चौकशी केली तर स्वतःबद्दल माहितीही सांगू नये. वस्त्र धड असावे, मलिन असू नये. गोड अन्न खाऊ नये. उगाच दुराग्रह नसावा व प्रसंग पाहून वागावे. सुख भोगायला मिळावे असं मनात नसावं. देह दुःखाला कंटाळू नये. आपण आणखी जगावे अशी आशा धरू नये. आपलं वैराग्य सांभाळून असावं. आपलं धैर्य खचू देऊ नये. विवेकाच्या सामर्थ्याने आपले ज्ञान नेहमी ताजे ठेवावे. मलिन होऊ देऊ नये. कीर्तनामध्ये देवाची करुणा भाकावी. अंतःकरणातील भगवंताचे ध्यान कधी मोडू नये. सगुण मूर्तीचा प्रेमसंबंध कधी सोडू नये. मनामध्ये कशाची चिंता करू नये. कष्ट पडले तर दुःख करू नये. प्रसंग पडला असता वाटेल ते झाले तरी धीर सोडू नये. कोणी अपमान केला तर नाराज होऊ नये. कोणी वर्म काढून बोलले तर ते मनाला लावून घेऊ नये. कोणी तुच्छ केले तर काही झाले तरी त्यामुळे झुरू नये. भलतीच लोकलाज बाळगू नये. कोणी लाजवण्याचा प्रयत्न केला तर त्याला बळी पडू नये. कोणी चिडवण्याचा प्रयत्न केला तर विरक्त पुरुषाने चिडू नये. नेहमी शुद्ध मार्गानेच जावे. दुर्जनांशी भांडणतंटा करू नये. अतिदुष्ट माणसांशी संबंध हा टाळावा. अंगी तापटपणा नसावा. कोणी भांडण करण्याच्या भरीस घातले तर आपण भांडू नये. आपले स्वरूपानुसंधान भ्रष्ट करण्याचा कोणी प्रयत्न केला तरी ते जसेच्या तसे टिकवून धरावे. कोणी हसवण्याचा प्रयत्न केला तर हसू नये. कोणी मुद्दाम बोलवण्याचा प्रयत्न केला तर बोलू नये. कोणी इकडे चला तिकडे चला असे म्हणत क्षणाक्षणाला चालवू लागला तर तसे करू नये. एकच प्रकारचा वेश नसावा. एकच प्रकारची फॅशन नसावी. एकाच ठिकाणी फार वेळ न राहता हिंडत राहावे. अतिपरिचय होऊ देऊ नये. कोणाकडून काही घेऊ नये. सगळा वेळ सभेमध्ये 4 लोकांमध्ये बसू नये. कोणताही नियम लावून घेऊ नये. कोणाला आपल्या भरवशावर विसंबू देऊ नये. निश्चितपणाचा व नियमितपणाचा क्रम ठेवू नये. तरी नित्यनेम सोडू नये.
आपला साधना अभ्यास बुडू देऊ नये. वाटेल ते झाले तरी परतंत्र होऊ नये. दुसऱ्याच्या अधीन जाऊ नये. आपली स्वतंत्रता सांभाळावी. आपली निरपेक्ष वृत्ती जोपासावी. पदोपदी दुसऱ्याकडून अपेक्षा करू नये. वैभव ऐश्वर्य डोळे भरून पाहू नये. उपाधीच्या सुखाने गुंतून राहू नये. आपल्या स्वानुभवाचा तर एकांत कधीच नाहीसा होऊ देऊ नये. नीतिबाह्य अमर्याद वर्तन करू नये. लोकलाज बाळगू नये. केव्हाही उगीच कोठेतरी गुंतून पडू नये. आपणहून परंपरा तोडू नये. उपासनेची उपाधी मोडू देऊ नये. तरी पण ज्ञानमार्ग केव्हाही सोडू नये. कर्ममार्ग टाकू नये. आपल्या वैराग्यास धक्का लागू देऊ नये. आपले साधन आणि भगवंताचे भजन काही झाले तरी सोडू नये. कोणाशी फार वाद घालू नये. अनितीने वागण्याची प्रवृत्ती नसावी. रागाच्या भरात भलतीच गोष्ट करू नये. जो आपले ऐकत नाही त्यास सांगण्याच्या नादी न लागावे. आपले बोलणे उगाच कंटाळवाणे नसावे. एकाच ठिकाणी पुष्कळ काळ राहणे नसावे. आधी उपाधी करू नये. केली तर तिच्या मागे लागू नये. तिच्या मागे लागले तर तिच्यात अडकू नये. तिच्या आसक्तीमध्ये सापडू नये. आपण कोणी मोठी आहोत अशी भावना नसावी. आपलेच महत्त्व घट्ट धरून बसू नये. कोठेही कसल्याही मनाची इच्छा मनात नसावी. आपले साधेपण हे सोडू नये. आपले लहानपण मोडू नये. उगीच जबरदस्तीने अभिमान आपल्या अंगी लावून घेऊ नये. ज्याला ज्याची योग्यता नाही ते त्याला सांगू नये. कोणासही बळजबरीने उपदेश देऊ नये. मिंधेपणाचा परमार्थ कधीही करू नये. वैराग्य प्रखर असावे. सपाटून अभ्यास करावा. कोणाशीही कठोरपणे वागू नये. कोणालाही कठोर शब्द बोलू नये. कोणालाही पाळण्यास कठीण अशी आज्ञा करू नये. वाटेल ते झाले तरी आपले धैर्य मजबूत घट्ट ठेवावे. आपण कशातही मनाने गुंतू नये. आपण स्वतः केल्या वाचून दुसऱ्यास सांगू नये. शिष्याच्या जवळ सहसा काही मागूच नये. उद्धट शब्द बोलू नये. इंद्रिये व इंद्रिय सुख यांचे स्मरण करू नये. शक्ती मार्गाने जाऊन स्वच्छंदपणे वागण्याच्या भरीला पडू नये. हलके काम करायला लाजू नये. वैभव प्राप्त झाले असता उन्मत्त होऊ नये. समजून उमजून रागाच्या भरीला पडू नये. मोठेपणामुळे गैरवर्तन करू नये. नीती न्यायाची मर्यादा सोडू नये. वाटेल ते झाले तरी स्वैरावैराने वागू नये. जे कळले नाही ते सांगू नये. केवळ कल्पनेने अमुक अमुकच आहे असे निश्चितपणे सांगू नये. कोणी काही उत्तम गोष्ट सांगितली तर ती शिकावी. आपल्या अज्ञानाचे दुःख न मानावे. सर्व बाबतीत दक्षता असावी. मनाचा मोठेपणा असावा. कधीही आळशीपणात सुख वाटू नये. मनात संशय धरू नये. आपला स्वार्थ साधण्यासाठी कोणास काहीच आज्ञा करू नये. तशी आज्ञा करण्याची वेळ आलीच तर तिच्यामध्ये फक्त आपल्यापुरताच फायदा नसावा. सगळ्यांचा असावा. प्रसंग पाहूनच बोलावे. योग्य असेल तरच गावे आणि विचार बाजूस सारून अविचाराच्या मार्गाने कधीही जाऊ नये. परोपकार करण्याचे सोडू नये. दुसऱ्याला कधी पीडा देऊ नये. दुसऱ्या कोणास आपल्याविषयी विकल्प येऊ देऊ नयेत. आपल्याला सर्व ज्ञान नाही ही भावना सोडू नये. महंतपण सोडू नये. पैसा मिळवण्यासाठी कीर्तन करीत हिंडू नये. ऐकणाऱ्याच्या मनात संशय निर्माण होईल असे काही बोलू नये. अनेक प्रकारचे निश्चय करू नयेत. जेवढे निश्चय पाळणे शक्य आहे तेवढेच करावेत. ग्रंथाचा उत्तम अभ्यास असल्याखेरीज लोकांना सांगण्यास तो हाती घेऊ नये.
आपण सर्व जाणतो ही भावना धरून कोणास प्रश्न विचारू नये. आपल्या अहंकाराचे प्रदर्शन करू नये. मी सांगतो त्यात काय आहे असे कोणास म्हणू नये. आपल्या ज्ञानाचा गर्व नसावा. सहसा कोणाचा बुद्धिभेद करू नये. कोणाशी कोठेही वाद घालू नये. आपल्या अंगी स्वार्थबुद्धी जडू देऊ नये. कारभाराच्या कामात पडू नये. राजाच्या पदरी काम स्वीकारू नये. कोणाला उगीच आश्वासने देऊ नयेत. जड भिक्षा मागू नये. भिक्षा घालावी म्हणून आपली गुरु परंपरा व उपासना परंपरा सांगू नये. कोणाची सोयरीक जमवण्यात पडू नये. कोठे मध्यस्थी करू नये. प्रपंचाची उपाधी आपल्या मागे लावू देऊ नये. जेथे प्रपंचाचे प्रस्थ असेल तेथे आपण जाऊ नये. अपवित्र अन्न खाऊ नये. पाहुण्यांबरोबर आमंत्रणे घेऊ नयेत. श्राद्ध, पक्ष, सटी, 6 मास, शांती, फलशोभन, बारसे, नवस, भूताटकी, व्रते, उद्यापने वगैरे प्रसंगासाठी निस्पृहाने जाऊ नये. तेथील अन्न खाऊ नये. ते अन्न खाल्ल्याने ओशाळपण येते, ते येऊ देऊ नये. लग्न मुहूर्ताच्या प्रसंगी जाऊ नये. पोटासाठी गाणे गाऊ नये. कोठेही पैसे घेऊन कीर्तन करू नये. आपले भिक्षेचे व्रत सोडू नये. वार लावून जेवू नये. निस्पृहाने दुसऱ्यांच्या पैशाने यात्रा करू नये. पैसे घेऊन पुण्यकर्म करू नये. पगार घेऊन पुजारीपण करू नये. राजाने किंवा इतर कोणी इनाम देऊ केले तर ते निस्पृहाने घेऊ नये. कोठेही मठ बांधू नयेत. बांधल्यास त्याला धरून राहू नये. निस्पृह पुरुषाने मठपती बनून राहू नये. निस्पृह पुरुषाने सारे काही करावे, परंतु मीपणाने आपण त्यामध्ये न सापडावे. लोकांकडून परस्पर भक्तिमार्ग वाढीस लावावा. त्याने प्रयत्न केल्या वाचून राहू नये. आळसाला समोर सुद्धा येऊ देऊ नये. आणि जोपर्यंत देह आहे तोपर्यंत उपासनेमध्ये खंड पडू देऊ नये. आपल्या उपाधीमध्ये पडू नये. आपल्या अंगी उपाधी चिकटू देऊ नये. आणि भगवंताचे भजन व त्याची उपासना केवळ भोंगळपणाने व बेपर्वाईने मोडू नये. निस्पृहाने फार उपाधी करू नये, पण अगदी मुळीच उपाधी वाचून राहू नये. त्याने सगुणाची भक्ती सोडू नये, पण देवाहून वेगळेपणाने राहणेही बरे नाही. सगुणाच्या भक्तीमध्ये देव आणि भक्त वेगळे असतात हे खरे, पण अंतर्यामी भक्ताने देवाशी तदाकार असावे. फार धावधाव नसावी, तसेच फार एके ठिकाणी राहणे नसावे. फार कष्ट करू नयेत, तसेच उगीच आळशी नसावे. फार बोलणे नसावे, तसेच अगदी अबोलपण नसावे. फार अन्न खाऊ नये, तसेच उपवास करू नये. फार झोपू नये, तसेच फार झोप मोडूही नये. फार नेम धरू नयेत, तसेच नियमाविरहित असू नये. फार वेळ लोकांत असू नये, तसेच सारखे अरण्यातच राहू नये. देहाला फार सांभाळू नये, तसेच त्याला मारून टाकणे बरे नाही. उगीच पुष्कळ लोकांची संगत धरू नये. संतांची संगत सोडू नये. आचारामध्ये कर्मटपणा नसावा, तसेच आचार विचारहीन देखील नसावा. फार लोकाचार सोडू नये, पण अगदी लोकांच्या अधीन होऊ नये. कोणावरही फार प्रेम करू नये, पण प्रेमहीनपणाने वागूही नये. फार फार संशयीपणा करू नये, तसेच अगदी बंधनरहितपणा करू नये. फार साधना करण्याच्या मागे लागू नये, तसेच साधने वाचून राहू नये. फार इंद्रिय सुख भोगू नये, तसेच इंद्रिय सुख अगदी सोडून देऊ नये. देहाचा लोभ धरू नये, पण देहाला फार त्रास होऊ देऊ नये. प्रत्येक गोष्टीचा स्वतःचा वेगळा अनुभव घेण्याच्या मागे जाऊ नये, पण काही गोष्टींचा अनुभव घेतल्याखेरीज राहू नये.
आपल्या अंतर्यामाची स्वरूपानुभूती उघडपणे बोलू नये हे खरे, परंतु तिच्याविषयी अगदीच मौन धरणेही योग्य नाही. वेदांत असे सांगतो की हे दृश्य विश्व अध्यासमय आहे. ते खरे व खोटे या दोहींचे मिश्रण आहे. अर्थात मानवी जीवनात खरे आणि खोटे दोन्हीही आढळतात. लोकसंग्रह करणाऱ्या निस्पृह पुरुषाच्या जीवनात दोन्हींचा समतोलपणा असावा, असा श्री समर्थांचा आग्रह आहे. असे समतोल जीवनच सामान्य लोकांच्या फार उपयोगी पडते. समतोलपणा कसा असावा? तो असा असावा, ब्रह्मवस्तूचा साक्षात्कार होण्यास आपले सध्याचे मन मारून टाकावे लागते. ते उन्मन व्हावे लागते, हे निर्विवाद आहे. परंतु अशा उन्मन्न संपन्न आत्मज्ञानी माणसाला अखेर समाजातच राहावे लागते. चार लोकात राहून त्यांना शिकवायचे म्हटले म्हणजे ज्ञानी पुरुषाला सध्याच्या मनाकडूनच काम करून घ्यावे लागते. म्हणून त्याच्या ठिकाणी मन आणि उन्मन यांचा समतोलपणा पाहिजे. अंतर्यामी ज्ञानाची जागृती ठेवून बाहेर ज्ञानाची विस्मृती पांघरल्या वाचून ज्ञानी पुरुषाला व्यवहार सांभाळता येत नाही. अशा रीतीने ज्ञान आणि अज्ञान, ब्रह्म आणि माया, अभेद आणि भेद, जाणीव आणि नेणीव, प्रतिभा आणि बुद्धी, ज्ञान आणि कर्म, निर्गुण आणि सगुण किंवा परमार्थ आणि प्रपंच याची बेमालूम जोड घालून लोकसंग्रह करीत जगणे ही फार मोठी कला आहे. मन मारून नाहीसे करावे. मनाला शिल्लक उरू देऊ नये, पण मना वाचून असता कामा नये. सद्वस्तू ध्यानाच्या कक्षेत येत नाही हे खरे, परंतु ध्याना वाचून राहणे खरे नाही. ब्रह्मवस्तू मनाला आणि बुद्धीला आकलन होत नाही. मन आणि बुद्धी तिच्यापर्यंत पोचू शकत नाही. पण बुद्धीने विवेक केला नाही तर आत बाहेर सगळा अज्ञानाचा अंधार राहतो. मीपणाच्या जाणीवेचा संपूर्ण विसर पडला पाहिजे हे खरे, परंतु नुसती नेणीवच बाळगणे खरे नाही. मी ज्ञाता आहे असा ज्ञातेपणा अंगी धरू दे, पण ज्ञाना वाचून असता कामा नये. ब्रह्मवस्तू तर्काच्या पलीकडे असल्याने तर्काच्या आवाक्यात ती येत नाही हे खरे, परंतु तर्काचा उपयोग केल्या वाचून राहणे खरे नाही. भगवंताच्या स्मरणाच्या आड येते म्हणून दृश्याचे स्मरण करता कामा नये, पण दृश्याचे संपूर्ण विस्मरण होऊ नये. तसे झाले तर माणसाचा सर्व व्यवहार विस्कटेल किंवा थांबेल. वायफळ चर्चा करू नये हे खरे, पण प्रसंगानुसार चर्चा केल्या वाचून चालत नाही हे खरे आहे. जगामध्ये भेद असता कामा नये, पण भेद नको म्हणून वर्णसंकर करू नये. आपण आपला धर्म सोडू नये, टाकू नये, पण धर्माचा दुर्भिमानही खरा नाही. मनामध्ये स्वार्थीपणा किंवा कशाची आशा ठेवून बोलू नये. विवेक केल्याखेरीज वर्तन करू नये. काय वाटेल ते झाले तरी आपले समाधान भंगू देऊ नये. श्री समर्थांच्या काळी छापण्याची सोय नसल्याने लोकांना ग्रंथ लिहून घ्यावे लागत. त्यांचा संदर्भ येथे आहे. अव्यवस्थितपणे ग्रंथ लिहू नये, पण ग्रंथ लिहून घेतल्या वाचून राहू नये. अव्यवस्थितपणे ग्रंथ वाचू नये, परंतु ग्रंथ वाचल्या वाचून राहू नये. निस्पृह पुरुषाने निरूपण प्रवचने करणे सोडू नये. श्रोत्यांपैकी कोणी आक्षेप घेतल्यास किंवा शंका उपस्थित केल्यास त्याच्याबरोबर भांडू नये. श्रोत्याचा कधीही कंटाळा करू नये. शंका येणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. श्रोता जोपर्यंत अज्ञानी आहे तोपर्यंत त्यांच्या मनात शंका येणारच, आणि तो शंका घेतो म्हणून त्याचा अव्हेर केला तर वक्त्याला संपूर्ण ज्ञान झाले नाही असे म्हणावे लागते. शिवाय पुन्हा पुन्हा सांगण्याचा कंटाळा न करता, श्रोत्यांबद्दल निराश न होता, त्यांच्याबद्दल कमीपणाची भावना न ठेवता जो अखेरपर्यंत सांगत राहतो तोच समाजाचा नेहमी उद्धार करतो. जो कोणी शिकवण
मनात धारण करील आणि त्याला सगळे सुखे वश होतील. हा हा म्हणता त्याच्या अंगी महंतपणा बाणेल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह लक्षणनाम समास पहिला संपूर्ण. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. धन्यवाद.